बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम। 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम, पुंडलिक वरदारी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम. काल आपला विषय काय झाला? या मार्गावरती मुक्काम आहेत, हा विषय झाला आपला. कर्म, नंतर भक्ती, नंतर ज्ञान आणि शेवटची अवस्था ज्ञानी भक्ताची आहे, हे झालं. मी आपल्याला कोणत्या पद्धतीनं सांगितलं ते असं की माणसाला एका ध्येयाला जायचं आहे कुठेतरी. हे का बरं जायचं आहे? तर त्याच्या अंगी आपल्या अपूर्णत्वाची जाणीव आहे. प्राण्यांना ती नाही, माणसाला ती आहे. जर अपूर्णत्वाची जाणीव आहे तर स्वाभाविकच पूर्णत्वाकडे तो जातो. परमार्थ म्हणजे काय? मी जो अपूर्ण आहे तो पूर्ण होणं, याचं नाव परमार्थ आहे, बरं का? असं जर आहे तर मग त्याचा मार्ग एकच असला पाहिजे. होय, ही गोष्ट खरी आहे, पण त्या मार्गाला दोन अंग आहेत. एक अंग कसं की जे अपूर्ण आहे ना ते बाजूला सारीत जायचं. अपूर्ण कोणचं? जे शेवटपर्यंत टिकत नाही ते अपूर्ण, आणि ते अशाश्वत असतं. मग दृश्याचं जे अपूर्णपण आहे ते जर माझ्या मनाला पटलं, ते जर माझ्या बुद्धीमध्ये ठसलं तर स्वाभाविकच होईल. याला नाही नाहीचा मार्ग म्हणतात, नेगेशन. इंग्लिशमध्ये त्याला व्हाया नेगेटिव्हा असं म्हणतात. उपनिषदामध्ये नेती नेती न इति म्हणजे कसं? ते बाकीचं जाऊ द्या, हा देह मी नाही. पण देह नाही म्हणत असताना देहाला संबंधित असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या नाही. म्हणजे कसं? माझं घरदार, माझे नातेवाईक, माझं जगातलं स्थान, माझा पैसा, हे माझं नाही, हे खरं नाही, हे म्हणणं, बरं का? आणि अशी ज्यांची वृत्ती असते ते जन्मापासूनच तयार असतात. उदाहरण घ्या आपण समर्थांचं उदाहरण घ्या. हा मुलगा 6 वर्षाचा होता. 6 वर्षाचा मुलगा, त्यांचे वडील बंधू श्रेष्ठ, ते अनुग्रह देत असत. तेव्हा एकदा असा कोणाला तरी अनुग्रह दिला, तेव्हा समर्थ काय म्हणाले? नारायण त्यांचं नाव, की बुवा मलाही अनुग्रह द्या. 6 वर्षाचा मुलगा अनुग्रह मागतोय. तेव्हा ते काय म्हणाले? अरे तू अजून लहान आहेस, मी नाही देत तुला, म्हणाले, बघू आपण. त्यानं चैन नाही पडलं. आपण सुरुवात केली आहे पहिल्या दिवशी तळमळीपासून, त्यांना चैन नाही पडलं. ते मारुतीच्या देवळात गेले आणि उपाशी निजले तिथे. मला अनुग्रह दे म्हणाले. आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्यक्ष रामचंद्रांनी त्यांना अनुग्रह दिला आणि त्यांचं नाव रामदास ठेवलं. आता यांना तुम्ही काय म्हणाल? त्या मनाची अवस्था मला सांगा. बर, दुसरं उदाहरण, ज्ञानेश्वर महाराज याच्यात येत नाहीत, बरं का? ते पार एक्सलन्स, ते पलीकडचंच आहे सगळं. पण नाथांचं आईबाप मेलेले, आजी आणि आजा मूळ नक्षत्रावर जन्माला आले ते, त्यामुळं त्यांनी खाऊन टाकलं आईला ना बापाला. तेव्हा मला गंमत वाटते, आईबापानं खाल्लं, गुरुला खाल्लं नाही आपण, हे लक्षात ठेवा. कारण गुरु आईबापच असतो. त्यांनी म्हणलंच आहे, माझा गुरु आई आणि बाप दोन्ही आहे म्हणाले, बरं का? त्यांनी खुबी अशी केली आहे, आई का तर माझ्यावरती जगात इतकं कुणी प्रेम केलं आणि इतके प्रेम केलं म्हणून आई, आणि बाप का ब्रह्मविद्या दिली ना म्हणून बाप म्हणले माझा. माय बाप माझा तो आहे, बरं का? त्याला नक्षत्र काय करील हो, नक्षत्र पाय खाली तोडवेल. पण हा
7-8 वर्षाचा मुलगा मुंज झाली आणि एके दिवशी घरातून नाहीसे झाले. आजोबा चक्रपाणी. मग पुढे पत्ता लागला की ते जनार्दन स्वामीकडे आहे. ऐकण्यासारखं आहे. जनार्दन स्वामी तिथे राज्यपाल होते आजकालच्या भाषेत. त्या दौलताबादच्या किल्ल्याचे किल्लेदार होते, म्हणजे हुद्देदार होते आणि याचे कडक होते फार. तेव्हा बरोबर आहे, ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, भोंगळपणा करून कसं चालेल. पण हा हिंदू मनुष्य त्या मुसलमानांच्या राज्यामध्ये तिथे, पण नाथाने त्यांना इतकं वश करून घेतलं या मुलाने की शेवटी ते मुलापेक्षा जास्त त्याला प्रेम करू लागले. बरं का. आता मला सांगा, त्यांना प्रपंच असत्य आहे, तो दुःखमय आहे, हे काय समर्थांनी दासबोध लिहून कळवलं काय हो काय. तेव्हा हे लोक जे असतात ना, हे निराळे, यांना व्हाया निगेटिव्ह आज सोडायचं म्हणलं की सोडलं. इतकं दूर कशाला. आधी पार्श्वभूमी मी सांगितली. महाराजांचं काय होतं, काय हा पुरुष होता सांगतो. अरे वय 9 वर्षाचं वय, त्याच्या आधीचं गुण सांगतो आपल्याला. आजोबांचं अतिशय प्रेम असे महाराजांच्यावर. तेव्हा महाराजांना ते आपल्या हांतरुणात घेऊन निजत. हे 5-6 वर्षाचं पोर आणि एके दिवशी नाहीच झालं. तेव्हा आजोबा उठलं, रात्रीनं पाहिलं तर शेजारी महाराज नाहीत म्हणल्यानंतर गणपती त्यांचं नाव होतं. अरे हा गेला कुठे गेला बेपत्ता झालेला. सकाळी आपले आले, अरे कुठे गेला होता म्हणाले, ते भीमाशंकरला गेलो होतो. अरे काय केलंस तिथे नामस्मरण करीत बसलो होतो. बरं का. आणि तिथे विंचून साप असतात. महाराज म्हणजे त्यांना काय भ्यायचं म्हणाले. हा अरे नुसते थोडीशी कल्पना करा, आपण निजलो आहोत आणि एक बीड आहे खोलीमध्ये, त्यात सरपटत एक पाल गेली, पण सरपटत काहीतरी गेलं असं वाटलं. रात्रभर झोप येईल. आणि हे पोर जाऊन म्हणतंय आणि म्हणाले काय, नामामध्ये इतका आनंद असतो म्हणाले. ते लहान 9 वर्षाचं असताना हे पोर गुरुशोधार्थ निघालं. काय चमत्कार आहे मला सांगा. म्हणजे काय, यालाच मी स्पिरिच्युअल जिनियस असं म्हणतो. असा गुरु भेटणं सुद्धा भाग्याची गोष्ट आहे की जो जन्माला त्याकरताच आला आहे. फार भाग्याची. आपल्याला कल्पना नाही हो, आपण श्रीमंत बापाची दरिद्री काढती आहोत. नाही आम्ही तरी आहोत बा असं आपलं म्हणायचं. कल्पना नाही ना त्याची काय अवस्था आहे. त्यांना की नाही मन आवरत नाही, आमकं नाही, हे भानगडच नाही. त्यानं काय ते सगळं जर परमात्मा असतो असं आहे ते. असो, सांगण्याचा हेतू काय, ह्या व्हाया निगेटिव्ह, यांना नाही म्हणजे नाही. त्यांच्या मनाचा संकल्प इतका जबर असतो की आमकी गोष्ट खरी नाही म्हणजे नाही. त्यांना पुन्हा त्याच्यावर विचार करावा लागेल. हा आपला मार्ग नाही. तर दुसरा मार्ग काय आहे, व्हाया अफर्मा. हे तेच आहे, हे तेच आहे, हे तेच आहे. पहिला कसा, हे ते नाही, हे ते नाही, हे ते नाही. आता हा कसतो संन्यासाचा मार्ग आहे. हा कसा आहे, हा गृहस्थाश्रमाचा मार्ग आहे. आणि हे संन्यासी लोक आपल्याला गृहस्थाश्रमाचा मार्ग सांगतात, कारण आपली लायकी नाही ना ती. असं आहे ना. बघा, एक गृहस्थ महाराजांना भेटले. त्यांचं कुटुंब वाढलं बरं का. 50-52 वर्षाचं वैवाहिक जीवन आणि दोघं अतिशय प्रेमळ असत, चांगले असत. मुलं बाळा संसार सगळा होता. त्यांनी महाराजांजवळ तक्रार काय केली की म्हणले, महाराज पत्नी गेली याचं दुःख नाहीये मला, पण म्हणाले मी रोज सकाळी पहाटे उठून 1-2 तास जप करतो. त्यावेळेला आतापर्यंत आपण माझ्या समोर असत. आता म्हणले पत्नी येते त्याला काय करू म्हणाले. तेव्हा महाराज एवढंच म्हणाले, तुम्ही जसं मला आणलं तसं पत्नीला बाजूला करा, संपलं म्हणाले. भाषा बघा बरं का. बरं म्हणाला. एक 4-8 दिवसांनी आला आणि तो काय म्हणाला ते ऐकण्यासारखं आहे फार. तिला जितकं बाजूला करायला जात तितकी जोराने येते म्हणाले ती. बरं का. तेव्हा महाराज हसले बरं का. फार आहे. महाराज हसले म्हणाले, अहो याचा अनुभव मला नेहमी काय करू म्हणाले, तुम्हाला काय सांगू. काय आहे बघा. नाही
म्हणजे हा जो मार्ग आहे हा आपल्याला बरा आहे, बरं का, तेच आहे तेच आहे तेच आहे. मग हा मार्ग काय आहे तो आज आपल्याला मी आपल्यासमोर मांडतो, बरं का. असं आहे की या मार्गामध्ये पहिलीच गोष्ट असेल तर आपल्या अपूर्णतेची जाणीव आपल्याला पाहिजे, की मी जसा असावा तसा नाही, मी कमजोर आहे, कमी आहे, अपूर्ण आहे, मला अज्ञान आहे, ही जाणीव माणसाला व्हायला पाहिजे. आणि त्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. तो अभंग आधी सांगतो आपल्याला. म्हणजे हे त्याची पार्श्वभूमी आहे. ही झाली की माणूस पुढे जाऊ शकतो. तुकाराम महाराज म्हणाले बरं का, कैसे करू ध्यान कैसा पाहो तुझ वर्म दावी मज याचकासी. मी भिकारी तुझ्या दारी आलेलो आहे आणि या मार्गात ध्यान धारणा आहे, तर कैसे करू ध्यान कैसे पाहो तुझ. मी ध्यान कसं करू मला माहित नाही. मला सहज आठवलं, परवा, काल नव्हे परवा, एक बाई आल्या. त्या चांगल्याच्या आहेत त्यावर का, त्यांचे गुरु चांगलेच आहेत. तर ते बोलता चालताना मला काय म्हणाल्या, इथे म्हणले नामाचं महत्व फार आहे. होय बाई म्हणलं आहे ही गोष्ट खरी, आम्हाला म्हणलं महाराजांनी सांगितले प्रमाण आहे. तर म्हणले आमच्याकडे म्हणले ध्यानाला महत्व आहे. असेल म्हणले, ते त्यात गैर काय आहे. म्हणलं नामाचं पर्यवसान ध्यानातच होतं, यात काय आहे म्हणलं, बरं का. त्या काय म्हणाल्या, मी ध्यान करते म्हणाल्या. म्हणलं बाई माझ्या माहितीप्रमाणे ध्यान लागत असतं, ध्यान करायचं नसतं म्हटलं. बरं का, ध्यान ही अवस्था आहे, ध्यान करून होत नसतं. जशी झोप लागते, मी झोपी जातो हे म्हणणं बरोबर नाहीये. झोप लागते, या अवस्थेतून त्या अवस्थेत जावं लागतं, म्हणजे आपोआपच जातो. तसं ध्यान लागत असतं, ते होत नसतं, बरं का. तर म्हणलं तुम्ही ध्यान करता तेव्हा ध्यान लागतं का. नाही म्हणाल्या, प्रयत्न करते. मग म्हणलं काय, बरं का. तेव्हा मी म्हणलं बाई ध्यान ही काही साधी अवस्था नाही. पतंजलीच्या दृष्टीने ही 7वी पायरी आहे. अष्टांग योग आहे ना, तर ही 7वी पायरी आहे. इतकी उच्च पायरी ती आहे, बरं का. हे तो आपल्याला माहिती आहे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार हे बहिरंग, आणि ध्यान धारणा ध्यान आणि समाधी. त्या समाधीत सुद्धा सविकल्प आणि निर्विकल्प असा भेद आहे. पुन्हा सांगण्याचा हेतू काय, तेव्हा तुकाराम महाराज म्हणतायत देवा मी कसं ध्यान करू मला सांग तू. तुला पुढे म्हणाले की कैसी भक्ती करू सांग तुझी देवा. कोण्या भावे देवा आतुडसी. कोणचा भाव ठेवला असताना तू मला भेटशील हे मला सांग. तुझी भक्ती कशी करू मला सांग. पुढे म्हणाले कैसी कीर्ती वानू कैसा लक्षा आणू जाणू हा कवणू तुझा ऐसा. तू कोण आहेस हे कसं करू, तुझं मी वर्णन कसं करू. इतकंच नव्हे, ते म्हणाले तुला लक्षात मी कसा आणू. पुढे म्हणाले कैसा गाऊ गीती कैसा ध्यावू चित्ती कैसी स्थिती दावी मती मज दावी. म्हणजे माझं सगळं अज्ञानच आहे. शेवटी म्हणतात तुका म्हणे जैसे दास केले देवा तैसे हे अनुभव आणि मज. तुझे जे दास तू बनवलेस तसं अनुभव मला आणून दे. हा अतिशय महत्वाचा अभंग आहे. काय आहे, एक उपनिषदात मंत्र आहे, प्रणवो धनुः शरो यात्मा ब्रह्मतल लक्ष्यमुच्यते. बरं का, अप्रमत्तेन बोद्धव्यम शरवत तन्मयो भवेत. संस्कृत सोडून द्या, अर्थ सांगतो आपल्याला. ते काय म्हणाले, ओंकार हा धनुष्य आहे. नामाचं सांगतोय मी. ओंकार म्हणजे प्रणव म्हणजे नाम. प्रणवो धनुः हा धनुष्य आहे. आणि त्याचं ध्येय काय असेल, बाण काय असेल तर आत्मा जीव अशा अर्थानं. या जीवाला ब्रह्माशी न्यायचं आहे. तर ब्रह्म हे झाड आहे. तर झाडाला बाण मारला की बाण झाडात घुसतो. तर ऋषी म्हणतोय हे नाम जे आहे, या नावाचा धनुष्य घेऊन तुमचा जीव शर म्हणून बनवा, त्यात तुमचा तीर बनवा.
आणि तो ब्रह्मा तितक्या जोराने मारा की शरव तन्मय योग होईल. अप्रमयतेने म्हणजे जोराने मारा बाण, म्हणजे तो त्यात तन्मय होऊन जाईल. म्हणजे आपल्या भाषेत तुम्ही नाव असं घ्या की ते रामाच्या हृदयामध्ये घुसून जाईल, रामरूप होईल, असं तुम्ही नाम घ्या. बरं का? हे का सांगतोय मी? नाम आपण घेतो ते नाम कसं घ्यावं हे आपल्याला माहिती नाही, हे ध्यानात ठेवा. बरं का? महाराज म्हणाले एकदा की तुम्ही नाम घेता आणि निघालं कशावरून? मी म्हटलं महाराज, ब्रह्मान महाराजांनी इतक्या थोडक्या अवस्थेमध्ये नाम घेतलं आणि पोचले, ते आमचं का होत नाही? तर ते काय म्हणाले, त्याचं कारण असं आहे की तुम्ही नाम घेता पण नामापेक्षा इतर सगळ्या गोष्टी खऱ्या वाटतात. महाराज असं म्हणाले, तुम्हाला नामापेक्षा रामच खरा वाटतो, त्यांना रामापुढे दुसरं काही खरं वाटलं नाही, हे त्याचं मर्म आहे म्हणाले. अरे बाप! आणि महाराजांचं वाक्य आहे ना शेवटचं, जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खून. म्हणजे नामापुढे सत्य नाहीच दुसरं काही. अहो ते स्वामी रामदास होते ना कन्ननगडचे, दी नेम इज गॉड म्हणायचे. नाम आणि नामी एकच आहेत म्हणतात ना, नामाची सत्यता काय असेल सांगण्याचा हेतू माझा असा. तर याची सुरुवात या मार्गाची काय आहे, आपल्या सगळ्यांना त्याचा अनुभव पाहिजे. बरं का? आणि मला त्याचा अत्यंत उपयोग झाला. हो काय सांगू तुम्हाला, मला कळत नाही हे वाटलं पाहिजे. अज्ञान आहे मी हे खरं वाटलं पाहिजे. बरं का? आपलं कसं आहे, आपल्याला कळत नाही ही जाणीव आहे, पण थोडं कळतं असं वाटतं. बघा, मला थोडं कळतं. आता हे डॉक्टर लोक असतात ना, आता इथे कोण डॉक्टर आहेत कोणाला ठोक, त्यांना खरं कळत नाही बरं का, याला रोग याला काय झालंय ते. बरं का? अंदाजाने देतात तो त्याच्या नशिबाने बरा होतो, नाही तो मरतो, काय असेल ते, याची फी घट्ट असते आपली. बरं का? खरं कळत नाही. अहो उद्या मी आजारी पडलो तर डॉक्टरला बोलवावं लागेल, ते सोडून द्या. पण तुम्ही विचारा डॉक्टरला, थोडं कळतो म्हणतो नाही, म्हणजे खरे मला अज्ञानाची जाणीव नाही. बरं, एक साध्या 2-4 गोष्टी बघा. अगदी तुम्ही असं विचार करा, जगाचं जाऊ द्या. हो तुम्ही अमक्या वेळेला अमक्या ठिकाणी का जन्माला आला? हो पुरुष आणि स्त्री म्हणून का जन्माला आला? अहो इतकंच नव्हे, लहान किंवा मोठे म्हणून का जन्माला आला? पहिली जर मुलगी असेल तर तिला खालची भाऊ भावंड सांभाळावी लागतात, आणि शेवटची जर असेल तर मग आनंदात लाडकी असते ती. अरे पण ती पहिली का आली आणि शेवटची का आली? बरं, अमक्या ठिकाणी जन्माला का आली? अमक्या आईबापांच्या पोटी अमक्या वेळेला का आली? काय सांगता येईल मला सांगा? नाही. बरं, जी जन्माला आली तिचे भाऊ बहीण नातेवाईक तेच का? अहो शाळेमध्ये मास्तर ते का? अमक्या शाळेत का? पुढे अशी गंमत आहे, बाई असेल तर हा नवरा का? पुरुष असेल तर ही बायको का? ही पोरं बाळ का? तुम्ही जरा खोल विचार करा. तुमच्या हातात आहे का? तुम्ही तो मुलगा मागितला होता, पुढे काहीतरी वागतो तुमच्याशी, तुम्ही मागितला होता का? आला तो तुमच्या नशिबी? काही याला उत्तर नाही, म्हणजे अज्ञान आहे. इतकंच नव्हे, फार महाराजांचं काय सांगू, महाराजांचं ज्ञान म्हणजे खरं ज्ञान. बरं का? महाराज म्हणाले, तुम्हाला झोप लागते म्हणजे काय बाहेर जातं, आणि जागा झालं म्हणजे काय आत येतो तुम्हाला कळतं का? रोज झोप घेतो आपण, म्हणजे निरूपणात सुद्धा घेतो, मग काय होतं मला सांगा? नाही का? विचार करण्याची गोष्ट आहे. अरे रोज मी निसतो आणि झोप लागते म्हणजे काय होतं मला कळत नाही. म्हणजे जर माझं जीवन संबंध अज्ञानानं वेढलेलं आहे, तर त्या अज्ञानातून बाहेर पडायला मी काय करायला पाहिजे? हा परमार्थाचा मार्ग आहे. बर, आता याचा उपाय काय? तर काल आपण पाहिलं, माणसाचे 3 गोष्टी, कर्म, भक्ती, ज्ञान. हे काही मोठं नवीन नाही. काय आहे? माणसाच्या मनाची जी रचना आहे ना, ती रचना अशी 3 तऱ्हेने आहे, 3 अंगांनी आहे. एक कर्म प्रवृत्ती, कर्म प्रवृत्ती नव्हे, कर्म किंवा प्रवृत्ती. बरं का? त्याला इंग्लिशमध्ये कोनेशन असं म्हणतात. बरं का?
हे सगळं शास्त्रशुद्ध आहे बरं, आपल्या लोकांनी सांगितलेलं. कर्म करण्याची जी उर्मी आहे त्याला कोनेशन असं म्हणतात. त्यानंतर भावना आहे माणसाच्या ठिकाणी. कर्माची जशी आतून उर्मी आहे तशी भावना आहे. भावना नाही असा मनुष्य नाही. एकदा काय झालं, लोकमान्यांच्या बद्दल एक त्यावेळेला मत होतं की हा कठोर मनुष्य आहे. तेव्हा आगरकर वारले, त्यांचं बिनसलं होतं पुढे. तर आगरकर वारले तेव्हा त्यांच्यावर हे अग्रलेख यांनी लिहिला. तर त्यांची पद्धत अशी असे की तो लेखक लिहून घेत असे, हे अशा फेऱ्या घालीत आणि ते सांगत तो लिहून घेत असे. तर लेखक लिहून घेत असताना हे सांगतायत आणि यांच्या डोळ्याला पाणी येत होतं. ते जरा आश्चर्य वाटलं त्याला, हे रडतायत काय? तेव्हा ते काय म्हणाले, अरे मी बाहेरून कठोर असलो तरी मला भावना नाहीत असं का समजता तुम्ही? हा, म्हणजे भावनेशिवाय मनुष्यच नाही असं काय करता? तेव्हा भावना असते मला. याला अफेक्शन असं म्हणतात इंग्लिशमध्ये, मानसशास्त्रामध्ये. अफेक्शन म्हणजे आपण जे प्रेम समजतो ते नाही. अफेक्शन म्हणजे भावना, कोनेशन, अफेक्शन. आणि तिसरं जे आहे ना त्याला कॉग्निशन असं म्हणतात, म्हणजे जाणणे. हेच कर्म, भक्ती आणि ज्ञान. ह्या तीन असल्याच पाहिजेत. म्हणजे तीन वेगळे नसून एकाच मनाची तीन अंग आहेत. म्हणून नाथांच्या सारखी, ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे किंवा समर्थांच्या सारखे हे जे महाराष्ट्रीय संत आहेत, हे की नाही असा वेगळा कर्ममार्ग वेगळा, भक्तिमार्ग वेगळा, ज्ञानमार्ग वेगळा असा विचार करीत नाहीत, समग्रतेनं विचार करतात. यालाच इंग्लिशमध्ये होलिझम असं म्हणतात. कृष्णमूर्तींचा याच्यावर फार भर आहे होलिझमवर. होल म्हणजे माहिती, होल म्हणजे संबंध, म्हणजे तिन्ही पाहिजेत. कर्मही पाहिजे, भक्ती पाहिजे आणि ज्ञान पाहिजे. आता हे सुरुवातीपासून कसं करायचं? आपला मुद्दा तिथे आहे, थिअरी सिद्धांत काय करायचा आहे. आता कर्म घ्या बरं का. कर्म समग्र करायचं म्हणजे काय? कर्म हे नेहमी अपूर्णच असणार. कर्माला 2-3 अंग आहेत. पहिलं अंग कर्त्याचं, दुसरं अंग प्रत्यक्ष कर्माचं आणि तिसरं अंग फळाचं. कर्म म्हणजे कर्ता, कर्म करणारा, कर्म प्रत्यक्ष कर्म आणि कर्माचं फळ. याच्यामध्ये समग्रता यायची म्हणजे काय करायचं? तर जे समग्र आहे ते समग्र त्यात घातलं की त्याला समग्रता येते. जे अपूर्ण आहे त्या अपूर्णामध्ये पूर्ण घातलं की पूर्ण होणार. पूर्ण कोण आहे? परमात्मा आहे. म्हणून कर्मामध्ये जर परमात्मा घातला तर पूर्ण झालं. म्हणून तुमच्या प्रपंचामध्ये महाराज म्हणायचे, मला घाला, मी पूर्ण आहे, म्हणजे ते पूर्ण झालं. म्हणजे कसं घालायचं? तर ह्या पूर्णाला माझ्या कर्मामध्ये घालताना माझं कर्म त्याच्या इच्छेने होतं हे जर ठेवलं तर ते कर्म पूर्ण झालं. म्हणजे जे जे माझ्या जीवनात घडतं ते ते त्याच्या सत्तेनं घडतं, त्याच्या इच्छेने घडतं असं म्हणून जर कर्म केलं तर कर्म पूर्ण झालं. म्हणजे कसं? कर्म होईल पण फळ मिळालं नाही मिळालं त्याचं सुखदुःख राहणार नाही, त्यांच्या इच्छेने आहे. आणि त्यांची इच्छा ही भगवंताची इच्छा असल्यामुळं, आणि भगवंत कसं आहे कल्याणानाम निधानम, निधान म्हणजे स्टोर, साठा. तेव्हा त्याची इच्छा कल्याणाचीच असली पाहिजे. असं म्हटलं की जे जे माझ्या जीवनात घडत आहे, माझ्या हातून कर्म घडत आहे, त्या कर्मामध्ये जो पण महाराज आहेत तोपर्यंत ते कल्याणाचंच असलं पाहिजे. कर्म पूर्ण झालं. कठीण वाटत नाहीये ना हे? पुन्हा या कल्याणाची काय दृष्टी आहे? अहो, समजा एखाद्या माणसाला एकुलता एक मुलगा आहे आणि तो मुलगा मेला आणि तुम्ही म्हणलं, अहो तुमच्या कल्याणाचं आहे, तर तुम्हाला ठोकील धरून, काय बोलताय काय तुम्ही? नाही का?
वेड्यासारखं बोलताय. एखाद्या माणसाचं नुकसान झालं काही आणि म्हणलं वा फार छान झालं, हां बरं, म्हणजे वेड्यासारखंच आहे सगळं. तर कल्याण म्हणजे काय हे लक्षात घ्या. माझ्या जीवनामध्ये माझी जी आत्म्याची प्रगती आहे, माझ्या जीवाचा जो विकास आहे, हा विकास ज्याने साधतो ते कल्याणाचं असलं पाहिजे. गंमत अशी आहे, आपण दुःखाकरता दुःख कधी सोसत नाही. माणसाला दुःख नकोय बरं का. दुःखात उद्विजते सर्वम, नको असं दुःख. सर्वस्य सुखमीप्सितम. भीष्माचार्यांनी सांगितलं की म्हणाले सगळ्यांना सुख पाहिजे, दुःखाकरता दुःख नकोय. मग दुःख भोगतो कशा करता? सुखाच्या आशेनं भोगतो. समजा एक विद्यार्थी आहे आणि खूप कष्ट करतोय परीक्षेकरता. अरे कष्ट का, दुःख का भोगतोय? परीक्षेचं सुख आहे ना पास होण्याचं, हे ते आहे. मनुष्य पैशाकरता किती खटपट करतो, श्रम सोसतो, त्याच्याकरता आहे. मग जर दुःख हे शेवटी सुखाकरता आहे आणि सुख जर खरं पाहिजे असेल तर ते पूर्णामध्ये आहे, अपूर्णात नाही. तर पूर्णाने घडवलेली जी घटना आहे ती सुखाची आज दुःखाची दिसली, अंतिम सुखाचीच असली पाहिजे. बरं का. काय बघा, एक उदाहरण सांगतो आपल्याला. आधी त्याची गंमत सांगतो. महाराजांना दमा होता, तेव्हा एका माणसाला दमा होता, एक दोषीबाबूंग्रस्त होते, तेव्हा दमा असे. तेव्हा महाराज म्हणाले या रोगाचा अनुभव मला आहे, तर ते एक मोठी गोष्ट शिकवतो म्हणले. दमा काय? तर म्हणजे प्रत्येक गोष्ट दमाने सोस म्हणाले. दुःख आलं तरी दमाने सोस, बरं का. आणि म्हणाले काय, म्हणजे सुखाकरता जाता येतं पुढे म्हणले, दमाने सोसण्यात, बरं का. तेव्हा ते काय म्हणाले की त्यांनीच उदाहरण सांगितलं. एक ग्रस्त होता, त्याला एक मुलगी आणि मुलगा. मुलगी बाळणपणात मेली आणि मुलगा टायफॉइडने मेला. तर त्या मुलाची बायको वगैरे होती, ती माहेरी निघून गेली सून. तेव्हा त्याला वाईट वाटलं, पण त्या धसक्यानी, म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघेही गेले, त्या धसक्यानी बाई मेली. तेव्हा सुटलो बुवा म्हणाला, बरं का. सुटलो बुवा म्हणाल्यानंतर त्याला महाराजांनी विचारलं सुटलास म्हणजे काय? तर तो म्हणाला आता दुःख करण्यासारखं राहिलंही काय म्हणाला, मला आता सुखच आहे सगळं, बरं का. जीवन खरं कळलं म्हणले त्याला. तो संन्यासी झाला आणि मोठा अधिकारी संन्यासी झाला. हा कोण सांगतो आपल्याला? महाराज जेव्हा नानासाहेब बंडवाल्यांना त्यांचं उत्तर कार्य करून आले तेव्हा त्यांच्याबरोबर एक संन्यासी होता. भाऊसाहेबांची मुलगी होती. त्या मुलीला पहाटे स्वप्न पडलं की आज महाराज येत आहेत आणि कलकत्ता मेलनी महाराज आले हार द्यायला. तेव्हा तो संन्यासी जो होता तो हा मनुष्य. तेव्हा महाराज म्हणाले मोठा अधिकारी संन्यासी होता आणि तो काय म्हणायचा, भगवंताने केवढी कृपा केली की माझा प्रपंच म्हणले असा काढून घेतला, बरं का. तर मी म्हणलं महाराज त्याला खरं असं वाटलं का? तर महाराज म्हणाले सत्पुरुषाजवळ जर शिकायचं असेल तर हे शिकायचं की जी जी गोष्ट माझ्या प्रपंचात घडते ती त्याच्या इच्छेने जर घडते तर माझ्या आत्म्याचा विकास होण्याकरताच घडत असली पाहिजे. हे शिकला की तो शिकला नाही. जे जे घडतं ते बरोबर आहे, चूक नाही, कारण पूर्णाकडून येते ना. आपला गुरु पूर्ण आहे, परमात्म स्वरूप आहे. तो कसं आपल्या अहिताचं करील, नाही का. अहो तुम्ही नाही का, समजा एखाद्याला डायबेटीस झाला किंवा ते गँग्रीन म्हणतात, ते झालं, मराठीत काय म्हणतात कोणाला गँग्रीनला, ते नाही का. तर हात तोडता, पाय तोडताना का, तर अंतिम हिता करता तोडताना होतं की नाही असं. तसं त्यांचं धोरण असतं. कर्मामध्ये मुद्दा काय आहे आपला, कर्मामध्ये त्यांना घालायचंय. कर्मामध्ये त्यांना घातल्यानंतर जे जे घडेल ते दृश्यामध्ये ते अपूर्ण दिसेल. काय झालं हे, पण तुझ्या आत्म्याच्या विकासाच्या दृष्टीनं बरोबर आहे. त्यांचं काम काय आहे, तुम्हाला प्रपंचात सुख देणं नाही आहे, तुमच्या प्रपंचाचा उपयोग करून तुम्हाला पुढे ढकलण्याचं त्यांचं काम आहे. हे काम आहे आणि ते करीतच असतात. पद्धत निराळी. एक बारामतीला साधू होते पूर्णानंद सरस्वती.
कडक काम होतं फार. तसे हे नव्हते. म्हणजे त्यांचा कडकपणा सांगतो, फरक महाराजांच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये. एक ग्रहस्थ होते, त्यांनी आपल्या सुनेच्या मुस्कडीत मारली होती. त्या आपल्या सुनेच्या अंगावर हात टाकायचा म्हणजे किती हे आहे बरं. तेव्हा ते त्यांच्या दर्शनाला गेले. तेव्हा एकदम ओरडले, एक शिवी दिली आणि म्हणाले, तुझ्या हातात किडे पडतील या. आणि अक्षरशः असं झालं, त्यांना अर्धांग वायू झाला आणि त्यामध्ये आळ्या पडल्या त्यांच्या हातामध्ये. आणि डॉक्टरने सांगितलं, आता काही कापण्यात अर्थ नाही, अर्धांगाचा आहे, तर त्याचा तो सुमेला. हे ते काय म्हणायचे, तुमचे गुरु म्हणजे महाराजांना म्हणजे बरं का, तुमचे गुरु आतडी काढतील बाहेर, गिरमीट आहे गिरमीट, गोड बोलून काढतील, आम्ही कडक बोलून काढतो, एवढाच फरक आहे म्हणाले. हा, ते तिथे दया माया नाही, तुम्हाला आसक्तीतून सोडवण्याचं त्यांचं काम आहे. हो, आणि आपली त्याच्या उलट आहे बरं का. माझा प्रपंच नीट राहू दे, आहे ते बरोबर राहू दे. अरे पण त्याच्यातून तुझी प्रगती कशी होईल असं नाही का, सांगण्याचा हेतू निराळा माझा. कर्म मग कसं करायला पाहिजे, त्यात त्यांना घालायला पाहिजे. त्यांना घालायला पाहिजे म्हणजे कसं, त्यांचं अस्तित्व कशात आहे, त्यांच्या आवडीमध्ये आहे. आवड म्हणजे कशी, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं जे व्यक्त स्वरूप आहे, एक्सप्रेशन ऑफ द पर्सनॅलिटी, म्हणजे त्यांचं बोलणं चालणं खाणं पिणं उठणं बसणं, या ज्या त्यांच्या व्यक्त स्वरूपाच्या गोष्टी आहेत त्यात ते आहेत. म्हणजे त्यांच्या आवडी माझ्या आवडी झाल्या की कर्मात ते आले. बर, एक उदाहरण घ्या, मी पाहिलेलं सांगतो आपल्याला. ते भाऊसाहेब होते ना, ते भाऊसाहेब अहो रोज तव्यावरचं पिठलं खायचे, रोज. तुम्ही म्हणे भाऊसाहेब तुम्ही रोज खाता, त्यांना आवडत होतं ना म्हणाले. आणखी एक मी, अहो या लहान गोष्टी दिसतात पण या लहान नसतात बरं का. ते तात्यासाहेब त्यांचे चिरंजीव, त्यांनी एका ग्रस्ताला टोपी आणायला सांगितली. त्यावेळी टोपी घाली तसंच त्यांनी काळी टोपी आणली, साधी टोपी काळी टोपी आणली. ते म्हणाले बाबा महाराजांना काळा रंग आवडत नव्हता, ते रंग नको दुसरी आणा. तर मी म्हणलं हो त्यात काय काळी काय नाही. म्हणाले महाराजांना जे आवडेल तेच करायचं, बाकी नको म्हणाले. हे कर्मामध्ये त्यांना आणणं आहे. खाणं पिणं कपडा लत्ता उठणं बसणं सगळं त्यांच्या आवडीचं पाहिजे. मी अनेक वेळा सांगतो, एक अलीकडे एक मोठा फ्रेंच तत्वज्ञानी होऊन गेला, सार्त्र म्हणून, जॉन सार्त्र त्याचं नाव. म्हणजे इतका मोठा होता तो, त्याला नोबेल प्राइज दिलं, डिक्लेअर केलं द्यायचं म्हणून, त्याने नको म्हणून सांगितलं. सामान्य गोष्ट नाही बरं का, हे बक्षीस नाही म्हणणं मोठ्या माणसाचं काम आहे. आणि तो काय म्हणाला, मी असं काय जगाला म्हणले दिलाय की तुम्ही मला हे एवढं बक्षीस दिलं. असा मोठा मनुष्य. त्याची सेक्रेटरी होती एक बरं का, मॅडम बोव्हा म्हणून. तर तिने एक ग्रंथ लिहिलाय, द सेकंड सेक्स. हे सगळं मी का सांगतोय, आपल्या जीवनात महाराजांना कसे आणावे हे सांगतोय मी बरं. द सेकंड सेक्स हे त्याचं नाव. तर त्याच्यामध्ये जे सेकंड सेक्स म्हणजे स्त्रियांच्या बद्दल आहे सगळं, लहानपणापासून मरेपर्यंत स्त्रीच्या चरित्राचं वर्णन आहे. तर त्याच्यामध्ये शेवटच्या अलीकडच्या चॅप्टरमध्ये अध्यायामध्ये ए वुमन इन लव्ह, स्त्री प्रेम करते म्हणजे काय करते याचं वर्णन आहे. तर त्यात तिने असं म्हटलेलं आहे की स्त्रीचं खरं स्त्रीत्व, तिचं खरं बायकोपणा नाही बाईपणा प्रेमामध्ये आहे बरं. ए वुमन इन लव्ह. आणि ते सांगताना म्हणते की ज्याच्यावरती तिचं प्रेम असतं त्याला जी फुलं आवडतात ती तिला आवडतील, त्याला जो रंग आवडतो तो तिला रंग आवडेल, त्याला जो सिनेमा आवडतो तो तिला आवडेल, त्याला जे ग्रंथ आवडतील त्यांना आवडेल. असं सगळं 5-10 गोष्टी सांगून शी इज ही, ती म्हणजे तो, हे तादात्म्य असतं असं ती म्हणते बरं का. तेव्हा कर्मामध्ये आपल्या गुरुच्या आवडी घालणं म्हणजे गुरुला घालणं आहे. महाराजांना हे आवडतं ते करायचं, महाराजांना हे आवडतं
तेच कपडे घालायचे. महाराजांना हे बोलणं आवडतं, तसंच आपण वागायचं. म्हणजे महाराजांचे ज्या आवडी आहेत त्या आवडी माझ्या जीवनात साकार झाल्या की महाराजांना त्यात घातलेल्या. हे आपल्याला शिकायचं आहे. बरं, महाराजांना कोणाचं अंतःकरण दुखवणं न आवडत असेल ते न करणं आपण. बरं, म्हणजे जर असं वाटलं की महाराजांना निराळ्या देहात पाहायचं तर या देहात पाहता आलं पाहिजे, आपल्या देहात. हेही जाऊ द्या, पण महाराज म्हणाले ना की नाम माझा प्राण आहे, तर हे सगळं जाऊ द्या. मला नाम आवडायला लागलं, मी नामात रमायला लागलो की महाराज माझ्या जीवनात आलं. माझी अतिशयोक्ती होत नाहीये ना. मला जे पटलंय ते मी आपल्याला सांगतोय. बरं का, यद रोचते तद ग्राह्यम न रोचते तर मया देय. मला देऊन टाका, माझं झालं आपलं तुम्ही. हो, हे अरे नाही ते इथे येऊन काय आहे असं सांगा. मुंबईचे पुण्याचे बाकीच्या शहरातले लोक इथे काय बिल्डिंग पाहण्यासारखी आहे का, इथे काय म्युझियम आहे काय, इथे पाहण्यासारखं आहे? अरे पण जे जगात नाही ते आहे ना इथे. असं काय करता? आपल्या जीवनाला पूर्णता देणारा आहे इथे. आता ही जी आवड आहे ना, या आवडीच्या 3 हे आहेत पायऱ्या. मी नेहमी सांगत असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये आता भक्तीचं सांगतो. या कर्मात भक्ती कशी येते? आपलं होलीसम आहे ना, समग्रता आहे, तर कर्मात प्रेम असलंच पाहिजे. ते कसं येतं बघा. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले बरं का, आवडी आणि लाजवी. ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं म्हणजे काय? आवडी आणि लाजवी. बरं का, म्हणजे सांगण्याची खुबी अशी आहे की आवड आणि लाज एका ठिकाणी राहू शकत नाही. व्यसन आणि शिणवी. व्यसन आहे आणि कंटाळा येतोय, तो व्यसन नव्हे म्हणाले. आवड आहे आणि लाज वाटते करायची, तर ती आवड नव्हे. व्यसन आहे आणि त्याचा कंटाळा येतो, तो व्यसन नव्हे. पिस्सेपण, वेड आणि न भुलवी तरी ते काही. वेड लागलंय आणि भुलला नाही, वेडा झाला नाही, तर म्हणजे ते व्यसन, आपलं वेड कसलं. या 3 अवस्था महाराजांच्या बाबतीत आपल्या झाल्या पाहिजे. आवड म्हणजे आता महाराजांना जपाची आवड होती, मला आवड आहे, त्याची लाज का? महाराजांना मी सांगितलं ना आमक्या पदार्थाची आवड, महाराजांना आंबट दही आवडे. आता हे सांगताना थोडं तारतम्य वापरा. तुम्हाला जर खोकला होत असला तर आंबट दही खाऊ नका. नाही त्यांनी सांगितलंय असं. मात्र होती बायको म्हणायची घरी गेल्यावर, काय वेड्यासारखं ऐकून येतात, सांगणारा चक्रमय ऐकून आले आणि बस. हे मात्र सांभाळा बाबा. होय नाही का, म्हणजे तसं होऊ नये, तारतम्य आहे त्यामध्ये. तर आवड आणि लाजवी नाही लाजता कामाची. महाराज म्हणाले, तुम्हाला माळ घ्यायची जोपर्यंत लाज वाटते तो पण मुद्दाम माळ घ्या आणि मग ती गेल्यावर सोडा पाहिजे. नाही कसे आहे बघा. म्हणून आवड ही पहिली पायरी आहे. त्यांना जे आवडतं ते मला आवडायला पाहिजे. तुम्हाला सांगतो, मानसशास्त्राचा सिद्धांत आहे की माणसाचं जे एक्सप्रेशन येतं, त्याच्या वागण्याचं सगळ्या आवडीमध्ये त्याच्या येतं. बरं का, लाईक्स अँड डिसलाईक्स, आवड आणि नावड, याच्यात त्याचं सगळं व्यक्तिमत्व बाहेर येतं. बरं, जर तसं असेल तर आपले जे सद्गुरू आहेत, मी महाराजांचं असं म्हणत नाही, आपले जे सद्गुरू आहेत त्यांच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या माझ्या झाल्यानंतर त्यांची जी व्यक्तिमत्व होतं तेच माझं व्यक्तिमत्व होईल. किती सरळ आहे हो, नाही का? असं आहे ते. मग आवड पाहिजे. आवड जरी झाली ना तरी आवडीला एक प्रकारचं दृश्य स्वरूप आहे आणि ते दृश्य स्वरूप मर्यादित असतं. आवडीला देहाची मर्यादा येते, परिस्थितीची मर्यादा येते आणि त्यामुळे त्याला पूर्णता येऊ शकत नाही. म्हणून त्याचा उत्कर्ष व्यसनात व्हायला पाहिजे. व्यसनात व्हायला पाहिजे म्हणजे आपल्याला व्यसन म्हणून समजतं, त्याशिवाय चैन पडत नाही. व्यसनाची गंमत अशी आहे, तो चोरून सहज आहे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला गमतीचं. लहान पोरं अंगठा चोपतात, माहिती आहे ना तुम्हाला, नाही का? चुट्टा पितात सारखे, नाही का? लहान पोरं, हो 2-3 महिन्यात पोरं सुरू. एका मुलीचं लग्न झालं, 2 मुलं झाली तिला, आणि तिचं जे हे व्यसन होतं ते काय सुटे नाही. म्हणजे काय करायची ती, 1 तास 2 तास झाले की कुठेतरी कोपऱ्यात जायची, चुट्टा प्यायची आणि व्हायची. मग
मला आवडलं ते जास्त. म्हणजे व्यसन हे कसं असतं बघा, जाम सुटत नाही. तसंच हे तंबाखू खाण्याचे व्यसन आहे, सिगरेट पिण्याचे व्यसन आहे, दारू पिण्याचं व्यसन आहे. हे सगळी जी व्यसनं आहेत ना, ही अशी व्यसनं आहेत. काय सांगायचं तुम्हाला, महाराज एक व्यसनाचं उदाहरण द्यायचे की ऐकण्यासारखं आहे. गावातली एक अगदी मांग जातीची स्त्री, ती मांग जातीची स्त्री गांजा प्यायची. तर त्या गावातला पाटील म्हणजे पोलीस ऑफिसरच किंवा गावातला, तो चोरून तिच्याकडे जायचा आणि गांजा पिऊन घ्यायचा. काय असेल मला सांगा. म्हणजे मनुष्य काय किती हीन पदाला जातो त्या बाबतीत, लक्षात घेण्यासारखं आहे नाही का. पण व्यसन लागलं पाहिजे. आपलं व्यसन म्हणजे महाराजांना, महाराजांच्या आठवणीचं व्यसन, नामाचं व्यसन, महाराजांना जे आवडतं त्याचं व्यसन आपल्याला पाहिजे. आवडीतून ते निर्माण व्हायला पाहिजे. अहो तुम्हाला काय सांगू बरं का, अगदी काही वेळेला तात्यासाहेब काय करायचे, तात्यासाहेब होते ना, ते की नाही असे बसायचे हात असे करून. तर मी म्हणलं की हे काय शेष, ते म्हणले मधून मधून महाराज सारखे असे बसायचे. अरे अरे दिसायला किती आश्चर्य, म्हणजे हास्यास्पद गोष्ट वाटते. नाही, त्याचं सगळं जे आहे, माझ्या गुरुचं सगळं जे आहे ते माझ्या जीवनात उतरलं पाहिजे, ही त्याची भावना. आणि हे प्रेम. मग वेळ लागणं, व्यसनाची पुढचं वेळ लागणं. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणले व्यसन आहे त्याचं वेळ लागले, पिसे पिसे पण म्हणजे वेळ लागले. आणि ते भुलवी नाही, म्हणजे तो वेळा झाला नाही त्याच्या पायी तर पिसे पण कसला आलं. हे कर्मामध्ये प्रेम आहे. कर्मामध्ये आपल्या गुरुला घालणं किंवा कर्मामध्ये देवाला घालणं म्हणजे ते आहे बरं का. यामध्ये सगळ्यात परमोच्च जे व्यवहार ओलांडून जाईल आणि बाधक होणार नाही असं असेल तर त्याचं नामस्मरण आहे. मारुतीचं ते सांगतात ना की त्याला दुसरं नाहीच, नाम 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 म्हणजे वेड्यासारखं नाम नाही का, असं सांगतात. ते खरंच आहे. ते त्याला दुसरं नाहीच. त्याला देहभक्त निराळा, बाकी अंतरात्मा जो आहे तो सगळा गुरुबद्ध, गुरुरूप असतो. यात फरकच नाही काही. तुम्हाला मी सांगितलं ना काय असेल. ब्रह्मानंद महाराज भीमराव सांगायचे, मी ह्या गोष्टी की नाही अनेक वेळा का सांगतो, अहो माझा तो आदर्श आहे. या जन्मात होईल का नाही कोणा ठोक, पण तू खरं काय आहे, परमार्थ परमार्थ. इतकं महाराष्ट्रात जिकडे तिकडे अरे काय आहे परमार्थ, हा परमार्थ आहे. काय झालं, ते व्यंकटापूरला असत, तिथे दसऱ्याचा उत्सव असे. तेव्हा ब्रह्मानंद महाराज काय करायचे की ते गावोगाव जाऊन खवा विकत आणायचे आणि मग आणून तो परतून त्याचे पेढे करायचे. तर पेढे करायचे म्हणजे काय, ते आता दुकानात मिळतात तसं नसे, गोळे करायचे आणि दाबायचे, पेढा तयार झाला असा. तेव्हा ही 5-6 मंडळी बसली होती, महाराजांच्या गप्पा चालल्या होत्या. त्यांना की नाही रात्र रात्र महाराजांच्या गोष्टी सांगत. काय प्रेम असेल हो या लोकांचं, मला कल्पना येत नाही बघा. बरं, तेव्हा भीमराव बसले, त्यांचे पुतणे जवळ बसले होते. तेव्हा प्रत्येक जण काय करायचा, गोळा घ्यायचा, तो गोल करायचा, असा हाताने दाबायचा आणि परत ते टाकायचा, असे पेढे करणं चाललं होतं. तेव्हा भीमराव शेजारी बसले होते ब्रह्मानंद महाराजांच्या, आणि तो पेढा असा टाकून हे टाकायचे ब्रह्मानंद महाराज, त्याच्यावर श्रीराम अक्षरे यायची. तो टाकला की श्रीराम अक्षरे यायची. ते भीमरावांच्या लक्षात आलं. तेव्हा ते जरा बोलण्यामध्ये थोडंसं हे होतं ब्रह्मानंद महाराजांच्या, काय रे रांडीच्या काय पाहतोच म्हणाले बरं का. एक स्वभाव त्याचा बरं का. जरा तुम्हाला रिलीफ म्हणून स्वभावाची एक गोष्ट सांगतो बरं का. रिलीफ म्हणून काय झालं, एक महाराज माझं सगळं आहे महाराजांचं सांगितलेलं बरं का, माझं कुठला. महाराजांनी एक गोष्ट सांगितली स्वभावाची. एक मामलेदार होता, भारी शिव्या द्यायचा बरं का क्लार्क लोकांना वगैरे, आणि लोक कंटाळले हो, सारख्या शिव्या द्यायचा. तर त्यांनी वर तक्रार केली. तो डेप्युटी कलेक्टर आला इन्स्पेक्शनला बरं का, आणि तक्रारी ऐकल्या. मामलेदार साहेबांना बोलावलं बरं का, की म्हणाले
तुम्ही फार शिव्या देता लोकांना, असं ऐकलं म्हणाले मी, हे बरोबर आहे का? तर यांनी उत्तर काय दिलं, कोण भोसडीचा शिव्या देतो म्हणाले. तेव्हा महाराज म्हणाले याच्या शिव्याला काही अर्थ नाही, हा आपला स्वभाव आहे, सोडून द्या म्हणाले त्याच्यामध्ये. बरं का, राहू द्या तिथं. तेव्हा सांगण्याचा हेतू काय, तेव्हा ब्रह्मानंद महाराज त्यांना काय म्हणाले की अरे महाराजांनी मला अगदी आपल्यासारखं केलंय म्हणाले. बरं, महाराजांनी मला अगदी आपल्यासारखं केलंय. आता आपल्यासारखं केलं म्हणजे महाराजांचं जे अंतरंग होतं ते यांचं अंतरंग म्हणलं. दुसरं काय झालं मला सांगा? ज्या महाराजांचे जे ट्रेट्स, याला मानसशास्त्र ट्रेट्स, त्यांचे स्वभावाचे कानेकोपरे ते सगळे त्यांचे झाले, असं नाही का? ते आपल्याला शिकायचंय आणि ते प्रेमाने येतं, याचं नाव भक्ती. भक्ती म्हणजे दुसरं काय हो, तो इतका आवडायचं. मी आता सांगितलं ना मॅडम डी बोहाचं, त्याला जे जे आवडतं ते मला आवडणं. शेवटी शी इज ही, मग तोच झाला. बाई आणि तो आत्म्याच्या दृष्टीने वेगळं राहिलंच नाही काही सुद्धा. आणि बायका सांगतील ना, एखाद्या बाईला तिखट मिठाची आवड आहे आणि इकडे आले नवऱ्याला गोडाची आवड आहे, ते 1 वर्ष 6 महिन्याने तिलाही गोड आवडायला लागतं, प्रेमाच्या पायी आवडायला लागतं. तसं आपण कर्म करताना महाराजांना कर्मात घातलं म्हणजे तुझ्या इच्छेनं होतं ही पहिली पायरी. त्यानंतर त्याला जे जे आवडतं ते मला आवडणं हे प्रेमाचं लक्षण, नाही का? आता तिसरा मुद्दा, ज्ञान. हे ज्ञानही पाहिजे, कर्म भक्ती ज्ञान हे पाहिजे. आधी ज्ञान म्हणजे काय? वस्तू जशी आहे तशी ती आकलन होणं, याचं नाव ज्ञान. याला आचार्याने वस्तू याथात्म्यम, जशी आहे तशी. बरं का, ज्ञानाची 2 लक्षणं आहेत. नॉलेज इज युनिव्हर्सल, ज्ञान हे सार्वजनिक आहे, सर्वांना आहे, तुम्हाला आहे मला आहे असं नाही. आणि लक्षात ठेवा, ज्ञानाची मालकी कोणाची नाही, ज्ञानाची मालकी भगवंताला आहे. आत्मस्वरूपच ज्ञानी आहे, बाकीच्यांना ज्ञानी त्यांना मालकी नाही, सगळ्यांना ज्ञान मोकळं आहे, म्हणून ते सार्वजनिक आहे. खरा शब्द सार्वत्रिक आहे, युनिव्हर्सलचं भाषांतर सार्वत्रिक आहे, सगळ्यांना मोकळं आहे ज्ञान, ज्ञानाची मालकी कोणाची नाही. आणि दुसरं, ज्ञान सत्य पाहिजे, वस्तू जशी आहे तशी दाखवली पाहिजे. नॉलेज मस्ट बी ट्रू, नाहीतर तुमचं ज्ञान पुष्कळ आहे पण वस्तू जशी आहे तशी दिसत नसली तर ते ज्ञान नव्हे. तर आता याच्यात ज्ञान कसं घालायचं? किती सोपं आहे बघा. का हो, जगात तुम्हाला सगळ्यात खरं काय वाटतं? माझा गुरु सगळ्यात खरा आहे, बाकीचं खरं नाही. याचं लक्षण काय? असं आहे ना, सत्य कसं आहे? सत्य हे स्वयंभू आहे. स्वयंभू याचा अर्थ असा, कुणी बनवलेलं नाही, निर्माण केलेलं नाही. मग तुमचे गुरु कसे आहेत? माझा गुरु परमात्म स्वरूप आहे, तो स्वयंभू आहे, म्हणजे ज्ञान आलं. किती सुंदर आहे बघा. जर मला असं वाटलं की माझे गुरु म्हणजे परमात्म स्वरूपच आहेत, दुसरं नाहीच काही, मग काय प्रश्न आहे? बर, या स्वयंभूपणाचं लक्षण काय? याच्या पलीकडे जगात मोठी वस्तू नाही, हेच परमात्मा स्वरूपाचं लक्षण. यालाच सुप्रीम व्हॅल्यू म्हणतात. सुप्रीम व्हॅल्यू म्हणजे परमोच्च मूल्य. याचं उदाहरण सांगतो आपल्याला. समजा तुम्हाला पैसा हा देव आहे, म्हणजे परमोच्च मूल्य, नाही का? पैसा हा देव म्हणजे, आणि तो तुम्हाला भरपूर मिळाला, आणखी काही इच्छा राहील का? नाही राहणार. जे परममूल्य आहे माझ्या जीवनात ते मला मिळालं म्हणजे संपलं. भाऊसाहेब म्हणाले, भाऊसाहेब म्हणलं तुम्हाला देव भेटावंसं वाटतो का? महाराज भेटले, झालं म्हणाले, आता काय मिळवायचं राहिलं? आहा, ही मी पाहिलेली माणसं आहेत बरं, म्हणजे त्यांना राम नाही, लक्ष्मण नाही, देव नाही, काही नाही, काही. महाराज भेटले, झालं माझं काम. हे वाटणं हे ज्ञान आहे. दुसरं काय आणखी? ईश्वर हा परममूल्य असल्यामुळे हे युरोपियन लोक सगळे सांगतात, हो, व्हॉट इज गॉड? गॉड इज द सुप्रीम व्हॅल्यू. अरे मग ते म्हणणं काय? आणि महाराजांच्या पलीकडे जगात मौल्यवान नाही म्हणणं काय? याचा अर्थ एकच आहे ना, नाही का? कसा आहे बघा. म्हणजे मला महाराज भेटले, मला महाराजांनी आपलं म्हटलं, याच्या पलीकडे जगात काय आहे आणखी, नाही का?
मी महाराज म्हणत असताना आपले गुरु असं तुम्ही समजा. फरक काय आहे जगामध्ये, नाही का? अहो साधी गोष्ट आहे, व्यवहारामध्ये एखाद्या बाईला उत्तम नवरा मिळाला, पदरी पडले, पवित्र झाले, तिला किती कृतकृत्यता असते ना. अशी कृतकृत्यता आपल्याला होणं हे ज्ञान आहे, नाही दुसरं काही. आता ते मिळाल्यानंतर आणखी काय मिळवायचं आहे असं जसं वाटावं तसं महाराज मला भेटले, झालं माझं काम. आणि तुम्हीच मला सांगा, तुम्ही इथे पुष्कळ जण महाराजांचा अनुग्रह घेतलेले आहात, तुमच्या जीवनात तुमच्या कल्पनेच्या पलीकडे गोष्टी झाल्या ना. किती महाराजांनी तुम्हाला सांभाळून आतापर्यंत आणलंय काय मला सांगा. त्यांनी त्यांच्या भेटीमध्ये जे आपल्याला समाधान मिळालेलं आहे ते दुसरे कशाने मिळालं असतं का मला सांगा. मग हे ज्ञान आहे. त्या कर्मामध्ये प्रेम आणि ज्ञान हे असं आहे, हे खरं होलिस्टिक आहे बरं का. होलिस्टिक म्हणजे आज आपल्याला तो उपनिषदाचा एक मंत्र आहे, यदैव प्रव्रजेत विरजेत तदैव प्रव्रजेत. ज्या दिवशी विरक्ती येईल त्या दिवशी संन्यास घ्या. अरे ते आपलं काम नाही. आमचं काम कसं आहे, प्रपंचात ते पाहिजे, प्रपंच करून त्यांचं हे पाहिजे, ते हे आहे. म्हणून हा दुसरा मार्ग. बरं, याला सुरुवात कशी मला कळत नाही, तुम्ही माझं सगळं करा बरं का. याला महाराजांचं दृष्टांत फार छान आहे. महाराज म्हणाले 2 गोष्टी कराव्या. एक, साष्टांग नमस्कार घालावा, म्हणजे म्हणले आतापर्यंत दोष झालेले सगळे माफ. बरं, किती छान आहे हो. बरं, असा कोण मनुष्य आहे, ज्ञानेश्वर महाराज असतील बुवा, ज्यांच्या हातून कधी चूक झालीच नाही, समर्थ असतील बुवा. आपलं ते नाही, आपल्या चुका होणार, नको त्या गोष्टी घडणार. मग महाराज म्हणले एक साष्टांग नमस्कार घालावा, संपलं, आता तुला दिलं सगळं हे एक. आणि दुसरं म्हणाले इतकं लहान व्हावं की त्याने खांद्यावर घ्यावं, म्हणजे म्हणले तर आप नाहीच काय मग. हो, तो कडेवर घेतल्यानंतर मग प्रपंचात दुःख नाहीच काय. त्याला अज्ञानाची जाणीव पाहिजे. मला कळत नाही, तुम्ही करा काय करायचं ते. व्यवहारात मी आहे, पण तुम्ही करा. तुम्ही करा म्हटल्यानंतर बाकीची भानगडच नाही काही. हे झालं ना म्हणजे कर्म भक्ती ज्ञान. आणि ते काय ज्ञानी भक्त वगैरे काय म्हणतात ते पाहतील की आपल्याला डोक्याला ताप कशाला हो, नाही का. ते काय करायचं ते पाहतील, ते करीतच असतात. बरं, ते काय म्हणाले, मूर्ती तयार करण्याचं काम चालूच आहे म्हणाले. म्हणजे एक ग्रस्त होते, ते काय म्हणाले, महाराज आपलं लक्ष आमच्याकडे नाही असं बोलले. महाराज म्हणले असं का म्हणता बरं का. महाराजांना आवडलं नाही ते. असं का म्हणता, मूर्ती तयार करण्याचं काम चालू आहे म्हणाले. त्याला म्हणले वेळ लागतो, एकदम करून होत नाही म्हणाले. म्हणजे इथे त्यांच्याशी आलेला प्रत्येक मनुष्य त्याचं बरोबर उद्धार होत असतो, त्याच्या त्याच्या लायकीप्रमाणे, त्याच्या त्याच्या पूर्वसंस्काराप्रमाणे ते होत असतं. त्यामुळे त्यालाही कळत नाही कसं कसं होतं ते. तेवढीचं खरंच चिकटून राहिला तर बरोबर अगदी त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून यांनी ब्रह्मान महाराजांनी जे म्हटलेलं आहे, कोट्यानुकोटी उद्धरले लोक रामनाम एक बोधुनिया, ही गोष्ट अगदी खरी आहे. आणि एक सांगून तर शेवटी महाराजांच्या सत्पुरुषाचं बरं का काय आहे, त्याजवळ असतं काय समाधान असतं त्यामध्ये. त्याला ते आनंद असं म्हणतात, सच्चिदानंदापैकी आनंद, समाधान असतं त्याला. त्या समाधानाचा अंश याच्या अंगात येतो. दुःख येईल, अडचणी येतील, तरी तो मनुष्य समाधानी असतो. समाधानी त्याची खूण आहे बघा. जसं वैष्णव लोकांमध्ये ते त्रिपुंड लावतात ना, म्हणजे हा वैष्णव म्हणून ओळखायचं. तसं माणूस गरीब असो, अडचणीत असो, कसंही असो, समाधानी दिसला की त्यांचं अस्तित्व आहे असं समजायचं तिथे. बरं, ही गोष्ट खरी आहे. आणि ज्याला कायम समाधान आहे त्याची काय गोष्ट आहे. मग याच्यातून काय निर्माण होईल तुम्हाला सांगून ठेवतो. विशेषतः आपल्याचा माझ्यासारखी जे वयस्कर माणसं आहेत ना त्यांना सांगून ठेवतो. भाऊसाहेबांनी विचारलं, भाऊसाहेब तुम्हाला मृत्यूचं भय वाटतं का हो, मरणाचं भय. त्यांचं वय 86-87 वर्षाचं वय होतं. ते म्हणलं नाही बुवा. म्हणलं का. अहो म्हणले इथून उठून महाराजांच्याकडेच जायचं, म्हणून म्हणले भय वाटत नाही. हे आपण शिकलं पाहिजे. जर हे सर्व व्यापित्व इथे आहे ते तिथेच आहेत ना.
हे सर्वव्यापित्व म्हटल्यानंतर इथे जर समाधानात राहता येतं तर तिकडे काय आहे, तिकडे तेच आहे, तिथे समाधान आहे. जिथे ते आहे तिथे समाधान आहे आणि जिथे नाम आहे तिथे ते आहे. म्हणून इथे जर नामात राहिलो तर समाधानात राहता येईल आपल्याला. आता शेवटी मला नाथांची ओवी सांगतो माझा म्हणण्याला पुरावा म्हणून बरं का. नाथांनी भागवतामध्ये एक ओवी घातलेली आहे बरं का, फार अप्रतिम आहे, आपण अगदी लक्षात ठेवण्यासारखी आहे. तैसे गृहाश्रम न सांडिता, परमार्थाचं सांगतायत, तैसे आपला अनुभव सांगतायत सुद्धा. तैसे गृहस्थाश्रम न सांडिता कर्मरेखा नोलांडिता. अर्थ सांगतो आपल्याला. निज व्यापारी वर्तता आत्मबोध सर्वथा न मयळे. शेवटच्या ओळीत काय सांगितलं ओळीमध्ये की माझा आत्मबोध, माझं आत्मज्ञान क्षणभरही मलिन होत नाही. काय कंडिशन्स काय त्याच्या, तर पहिल्यांदा म्हणाले गृहाश्रम न सांडिता, प्रपंच न सोडताना, गृहस्थाश्रम न सोडताना. नाही, कर्मरेखा नोलांडिता, तुमच्या ज्या मर्यादा आहेत, सामाजिक आहेत, धार्मिक आहेत, या ज्या मर्यादा आहेत त्या कर्माच्या मर्यादा न ओलांडता. कर्मरेखा नोलांडिता. नाही इतकंच नव्हे, तुमचे जे व्यवसाय आहेत, निज व्यापारी वर्तता, काय तुम्ही वकील आहात, डॉक्टर आहात, अमक्या आहात, तमक्या आहात, हे सगळं न चालू असताना आत्मबोध सर्वथा न मयळे, मलिन होत नाही, ही त्यांची जर अवस्था आहे, अशी अवस्था आपली होईल यात शंका नाही. महाराज जवळ बाळगले, त्यांच्या आवडीनं आपण वागलो तर आपल्या प्रपंचात सगळ्या खटपटी होऊन सुद्धा समाधानाला धक्का लागणार नाही. आत्मबोध फार मोठी गोष्ट आहे, पण आपल्या समाधानाला धक्का लागणार नाही, हा त्यातला भावार्थ आहे. आता उद्या नामस्मरणाची ती प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया कशी कशी पुढे जाते याचं वर्णन मी करीन. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.